सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता मालन आणि शशीची ओळख झाली आणि दोघेही मावळण भाचा, एकाच वंशाचे, एकाच रक्ताचे, एकमेकांच्या गळ्यात पडून खूप खूप रडत होते आणि एकमेकांना किती भेटू आणि किती नको असं त्या दोघांना झालं होतं. मालन आता शशीच्या कपाळावर, गालावर खूप खूप मुके घेत होती. तरीही तिचं समाधान होत नव्हतं. त्याचे गाल, त्याचे हात, त्याचे खांदे पकडून पकडून ती शशी व्यवस्थित आहे का ते चेक करत होती. आणि लहानपणी चिमुकला, तिच्या कडेवर बसणारा, तिच्या मांडीवर झोपणारा शशी आज इतका मोठा झाला हे बघून तिला फार नवल वाटत होतं. आणि का नाही वाटणार? आत्याचं सगळ्यात जास्त प्रेम भावाच्या मुलांवर असतं. त्यामुळे मालनला सुद्धा त्याच्याविषयी प्रेम वाटत होतं. आणि कोणीतरी आहे आपल्या रक्ताचं या जगात असं शशीला सुद्धा वाटलं. आणि मग शशी म्हणाला, आत्या, तू इतके दिवस का नाही भेटली? घरी का आली नाही ग? मला तू माहीतच नव्हती. तुझ्याबद्दल काही कोणी बोलतही नव्हतं. मला तू आठवत पण नव्हती. आणि मालन म्हणाली, माझ्याकडून काही चुका झाल्या होत्या आणि म्हणूनच मला तिकडं यायची बंदी केली होती. मी चंद्राच्या बासंग लग्न केलं, पळून जाऊन लग्न केलं. तो कसा आहे ते बघतोस तू. आणि म्हणून घरच्यांनी माझं नाव टाकलं आणि आमच्यासाठी तू मेलीस असं सांगितलं. असं म्हणून मालननं शशीला सगळं सांगितलं. चंद्रासुद्धा भावूक झाली होती आणि काय बोलावं तिला कळेना आणि ती त्या दोघांना भेटू देत होती. इतक्या वर्षाची राहिलेली कसर भरून काढत ते दोघेसुद्धा भेटत होते, रडत होते, बोलत होते. आणि मालनचे डोळे आणि शशीचे डोळे नुसते पाझरत होते, वारणेला पूर आल्यासारखे. मग दोघेही सावरले. आता चंद्रासुद्धा रडत होती आणि शशीनं तिचा कान पिळला आणि म्हणाला, काय ग आगाऊ मुलगी, तुला माहीत नव्हतं का की तू माझ्या आत्याची मुलगी आहेस? इतके दिवस माझ्यासोबत राहिली आणि मला सांगितलं पण नाही. चंद्रा म्हणाली, आता मला काय माहीत? आईनं सांगितलं होतं तिच्या भाच्याचं नाव शशी आहे. तुझं पण नाव शशी आहे हे मला आत्ता अलीकडं कळलं. आणि एकाच नावाचे असतात की 1000 माणसं. मग तो तूच आहेस मला कसं माहीत? आणि मीच लहानपणापासून माझ्या मामाचं गाव नाही म्हणून रडायची आणि आता तू मामाचा पोरगाच निघाला की. आणि शशी म्हणाला, चंद्रा, आता आपण आत्याला सुद्धा इथून घेऊन जाऊया. आणि चंद्रा लगेच म्हणाली, आणि माझी रंगी आणि गंगी? शशी म्हणाला, चंद्रा, आता मुंबईत तुझी रंगी गंगी कशी राहील ग? तिथे जागा नसते प्राण्यांसाठी. मालन म्हणाली, मी नाही येत. तुम्ही तुमच्या सुखाचा संसार करा. मी तिकडे येणार नाही. शशी म्हणाला, नाही आत्या, आता आपण वेगळं राहायचं नाही. चमत्कार व्हावा तसं तू भेटलीस मला. आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही बघ. आणि तरीही चंद्रा म्हणालीच, होय र, आणि गंगीचं आणि रंगीचं कसं करायचं? आणि शशी वैतागून म्हणाला, बरं, तुझी रंगी तुझी गंगी घेऊन जातो आणि तुला इथं ठेवतो, चालतंय का? आणि त्या दोघींना टेरेसवर उभा करतो. तसं चंद्रानं पुन्हा गाल फुगवले आणि म्हणाली, कधी जायचं? आणि शशी म्हणाला, नाही ग चंद्रा, इतक्यात इथून नाही जाणार मी. आपण इथं राहायचं आणि डायरेक्ट दसऱ्याला रावण दहन केल्यानंतर निघायचं.
आणि मालन म्हणाली, अरे या गावात असलं नाही ती काही करत, रावण दहन वगैरे काही नसतं, फक्त देवीची मिरवणूक असती दसऱ्याला. शशी म्हणाला, आत्या रावण दहन नसतं पण रावण तरी आहे ना, आणि जर रावण असेल तर कधी ना कधी त्याचं दहन झालंच पाहिजे. रावण म्हणजे वाईट कृत्य, रावण म्हणजे वाईट विचार, रावण म्हणजे स्त्रीकडे वाकड्या नजरेनं बघणारी दृष्टी. आणि आत्या हे सगळं करणारा रावण या गावात आहे आणि त्याचं दहन झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. आणि प्रथा नाही ना या गावात रावण दहन करण्याची, मग आता या वर्षीपासून प्रथा पडेल. देवीची मिरवणूक तरी असते ना, आणि इतर ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचं दहन करतात वाईट विचारांचं प्रतीक म्हणून. पण आता इथं पुतळ्याचं नाही तर खऱ्या रावणाचं दहन होईल आणि ते करेल इथली जनता. आणि हे ऐकून चंद्रा पुन्हा गालात हसली आणि मनातल्या मनात म्हणे, दौलत तुझा कर्दनकाळ आलाय, आता सावध हो. मग इकडे स्वयंपाक जेवण करत करत शशी, चंद्रा आणि मालनच्या गप्पा सुरू होत्या. आणि मालन म्हणाली, बरं का शशी, तुझी मला फार आठवण यायची आणि म्हणून मला मुलगी झाली आणि तिचं नाव चंद्रा ठेवलं. तू माझा लय लाडका होता. आणि चंद्रानं आता लाडात येऊनच शशीला एक घास भरवला आणि शशीनं खाता खाता तिचं बोट चावलं. आणि चंद्रा म्हणाली, ए मसन्या, काय याडबीड लागलं की काय तुला, माझं बोट तोडतोस की काय. आणि मालन हसून म्हणाली, चंद्रा अगं नवऱ्याला असं बोलू नये. चंद्रा म्हणाली, मग सांग की तुझ्या भाच्याला माझं बोट चावलं. बायकोचं बोट असं चावतात का, किती दुखलं, असं म्हणून तिनं लटक्या रागात शशीकडे बघितलं. आणि शशी म्हणाल, चंद्रा आता आगाऊपणा केलास तर इथून सुद्धा हाकलून देईन बरं का. आणि चंद्रा म्हणाली, वा रे वा, माझ्या आईचं घर आहे, बघूच मला कसं हाकलून देतो. भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी, असं झालंय की तुझं. शशी म्हणाला, चंद्रा मी भट नाही, मी इथला जावई आहे आणि भाचासुद्धा आहे. माझा आता इथे डबल हक्क आहे, समजलं का. आणि चंद्रा तोंड वाकडं करून डोळे तिरके फिरवून जीभ बाहेर काढत त्याला वाकडं दाखवत म्हणाली, समजलं समजलं. आणि त्यांची ती मस्ती बघितली आणि मालन कौतुकानं हसत होती. दोघेही लहानपणापासून एकत्र असते तर असेच भांडत खेळत हसत रुसत मोठे झाले असते. पण लहानपण त्यांना भोगायला मिळालंच नाही. ते आता त्याची सगळी कसर भरून काढत होते असं म्हणायला हरकत नाही. मग चंद्रानं तेल चटणी खायला घेतली आणि म्हणाली, आई तुझा भाचा ना नुसता माणसं मारतो, त्याला ना लय राग येतो, पण एक गोष्ट मात्र त्याला सोसत नाही, अगं त्याला तिखट खायला आवडतच नाही. मालन म्हणाली, कसा खाईल तो तिखट, अगं लहानपणापासून तूप दूध खाल्लेला मुलगा आहे तो. आणि चंद्रा शशीला चिडवत म्हणाली, पण जो गडी तिखट खातो ना तोच खरा मर्द. मालन म्हणाली, चंद्रा तू वेडी आहेस का गं, काही पण काय म्हणतेस. चंद्रा म्हणाली, हो बरोबरच बोलते मी, काय र बरोबर बोलते ना, असं ती शशीला म्हणाली. आता शशीला पण राग आला आणि त्यानं तिच्या हातातून ती चटणी ओढूनच घेतली आणि रागारागात अख्खीच्या अख्खी कोरडीच खाल्ली. आणि तोंड दाबून तिच्याकडे बघत होता. त्याच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. त्याला तिखट लागत होतं तरीसुद्धा काही बोलत नव्हता. आणि हे बघून चंद्रा घाबरली आणि त्याला पाणी द्यायला लागली. आता मालनसुद्धा घाबरली आणि त्याला पाणी द्यायला लागली. आणि तिखट लागलेल्या शशीनं आता पाणी पिण्यासाठी तोंड उघडलं तसा त्याला खूप ठसका लागला.
आणि जसा त्याला ठसका लागला तशी मालन चंद्रा त्याच्यासाठी खूप कासावीस झाल्या आणि मालन चंद्राला ओरडली, खूप खूप ओरडली. आणि चंद्रा मात्र कान कापल्यासारखी गप्प बसली. आणि आता इकडे ते वासरू आणि ते खोंड गाईचं परत आलं. पण दौलतला आता ते आवडलं नाही. हा त्याचा अपमान होता. शशीची जिरवून त्याला गाडून चारी मुंड्या चित करून जर ते खोंड आणलं असतं ना दौलतनं, तर तो त्याचा विजय होता. पण शशीनं दया करून ते खोंड सोडलं, हा त्याचा पराभव होता. आणि दौलतला पराभव कधीच मंजूर नव्हता. मग दारू पिलेल्या दौलतनं त्याच्या खोलीच्या खिडकीतून बघितलं आणि त्याला ती गाय आणि तिच्या पुढ्यात झोपलेलं वासरू दिसलं. आणि तो रागारागात कुऱ्हाड घेऊन खाली आला. त्याच्या खोलीचा दरवाजा जोरात वाजला. दारू पिल्यामुळे लाकडी जिन्यावरून धब 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 पाय आपटत तो खाली गेला. तशी सुमन जागी झाली. तिनं आता खिडकीतून बघितलं आणि तिला दौलतची सावली दिसली आणि त्याच्या हातात कुऱ्हाड दिसली. ती खूप घाबरली आणि हा काय करतोय तरी काय असं तिला वाटलं आणि ती गुपचूप तोंड दाबून बघायला लागली. आणि आता दौलतनंही त्या गायीकडे आणि त्या वासराकडे खूपच रागात बघितलं आणि त्याच्या डोळ्यात आता चंद्रा दिसत होती. आणि त्यानं अद्याप न पाहिलेला चंद्राचा नवरा शशी दिसत होता. आणि त्या दोघांचा राग त्याच्या मनात साचत होता. आणि दौलतनंही दारूच्या नशेत खूप रागात कुऱ्हाडीचा एक घाव त्या झोपलेल्या वासराच्या मानगुटीवर टाकला. तशी त्या वासराची आई असलेली गाई हमरायला लागली आणि पाय खोडून खोडून वासरू जागेवर मेलं. आणि इतकं करूनही दौलत शांत नाही झाला. त्या हंबरणाऱ्या गाईच्या मानेवर सुद्धा त्यानं वार केला आणि तिला म्हणाला, का दूध पाजलं त्याला, कशाला त्याला परत तुझ्याजवळ घेतला, असं म्हणून त्या गाईच्या मानेवर फार फार त्वेषानं वार करत होता दौलत. आणि गायसुद्धा खाली पडली आणि पाय खोडून खोडून मेली. आणि त्या दोन मुख्या जनावरांचा तो करून अंत बघून सुमननं तिचं तोंड दाबून धरलं आणि पदराचा बोळा तोंडात कोंबून खूप खूप रडायला लागली.